प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा कानावर पडली की अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. कारण ही राजमुद्रा म्हणजे भल्या भल्यांना थडकी भरवणारी शब्द, आणि हीच राजमुद्रा म्हणजे स्वराज्यातल्या रयतेचा सगळ्यात मोठा आधार. तर राजमुद्रा कशी बनली, राजमुद्रा पर्यंतचा स्वराज्याचा प्रवास कसा झाला, तो तितका साधा नव्हता. मग आजही ही राजमुद्रा आपल्याला एवढी प्रेरणा का देऊन जाते? आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला जय का म्हणावंसं वाटतंय. आजही छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठीच नाही, महाराष्ट्रासाठीच नाही, तर अखंड भारतासाठी एक ऊर्जेचा स्रोत का आहेत? आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचं वैभव का वाटतं? आजही छत्रपती शिवाजी महाराजांची किलकारी कानावरती पडली की का आपल्या अंगावर काटा उभा राहतो? असं हे काय रसायन होतं? ती काय शक्ती होती? ती कशी ऊर्जा होती, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांवरती आजही आपण एवढं प्रेम करतो? महाराज आजही आपल्याला एवढं आपल्या ऊर्जेचा स्रोत वाटतात. तर या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी मी पीएम सर आपल्यासाठी घेऊन आलो एक सिरीज ज्याचं नाव आहे शिवायत. योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत शिवायत. लहानपणापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकतो, लहानपणापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलतो, लहानपणापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वीरगाथा ऐकलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या प्रत्येकाला शिवाजी महाराज काय आहेत हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. महाराज आपण कितीदाही ऐकले, महाराजांचे ते प्रसंग आपण कितीदाही ऐकले, तरीही महाराज आपल्याला परत परत ऐकावेसेच वाटतात. का? आपण एखादी गोष्ट आज केली, एखादा मूवी आपण आज बघितला तर आपल्याला परत बघावंसं वाटत नाही. पण महाराजांच्या आयुष्यातले ते प्रसंग, मग ते शाहिस्ते खानाची छाटलेली बोटं असतील, किंवा अफजल खानाला फाडलेलं असेल, किंवा मग औरंगजेबाला भरवलेली थडकी असेल, परत परत आपल्याला ते प्रसंग ऐकाविषयीच वाटतात. परत परत आपल्याला त्याच्यावरती बोलावंसंच वाटतं. परत परत ते ऐकले की आपल्या अंगावर शहारा उभारतोच. महाराज बोलण्यासाठी, महाराज सांगण्यासाठी, महाराजांवरती बोलण्यासाठी फक्त एक कारण असतं. मग महाराजांना कोणी सिरियलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं, महाराजांना कोणी पोवाड्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं, महाराजांना कोणी गीताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं, महाराजांना कोणी मूवीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि हे पोहोचवत असताना महाराजांनी उभारलेले ते गडकिल्ले आजही माझा राजा कसा होता याची साक्ष देतात. तर महाराजांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्यासाठी आपल्याला बस एक कारण लागतं. कारण की महाराज सांगणं आज किती महत्वाचे. एखादा विषय युट्यूब वरती घेऊन यावा तर कोणतं आलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या पुढे होता. आणि मला आपसुक नाव सुचलं, ते म्हणजे माझे राजे, ते म्हणजे माझे छत्रपती, ते म्हणजे आपले छत्रपती, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे राजे, आपल्या सगळ्यांचे. कारण की आज आपण जर परिस्थिती बघितली, युथ माझं जे चॅनल आहे ते प्रत्येकासाठी आहे. अगदी लहान्या मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत महाराजांबद्दलच्या त्यांच्या यशोगाथा, त्यांच्या गोष्टी ऐकायला प्रत्येकाला आवडणार आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाला या चॅनलला भेट द्यायला यावंच लागलं. कारण आपण ही जी सिरीज घेऊन येतोय ती महाराजांच्या अगदी जीवनापासून, ते महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य कसं उभं केलं, महाराजांचा जन्म, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांची सवंगड्यासोबतची शपथ, पहिला किल्ला महाराजांनी कसा जिंकला, अगदी लहानपणापासून महाराजांना राजमाता जिजाऊंनी बाळकडू कसे पाजले, स्वराज्याची ठिणगी महाराजांच्या हृदयामध्ये
कोणी पेटवली की कोणी पेटवली? महाराजांच्या मनावरती स्वराज्याचं प्रतिबिंब कोणी उमटवलं? का उमटवलं? कशासाठी उमटवलं? आणि माँसाहेबांनी जी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली, राजे स्वराज्य. या परकीय आक्रमणांमध्ये, या परकीय जुलमामध्ये राजे आपलं आपलं स्वतःच राज्य हवं. या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला उजाळा आहे. तर योद्धा प्रोडक्शनच्या माध्यमातून शिवायन ही एक सिरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10, 15, 20, 25 मिनिट किंवा 30 मिनिटाचा तुम्हाला दररोज व्हिडिओ बघायला भेटणार. सकाळी 7 ते 8 वाजायच्या सुमारामध्ये तुम्हाला दररोज या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटेल. कारण जसं रामाचं रामायण असतं, तसं शिवायन या सिरीजच्या माध्यमातून मी माझ्या शिवबाचं शिवायन तुमच्यासाठी करतो. आणि हे शिवायन म्हणजे माझ्या राजाच्या त्या वीर गाथांचं पारायण असणार आहे. कारण की राजे हे आपल्यासाठी आज खूप महत्वाचे आहे. त्यांची प्रेरणा, त्यांची शिकवण, ते व्यक्तिमत्व, ते साहस, ते धाडस, ते पराक्रम, मावळ्यांनी लावलेली जीवाची बाजी, या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की मी शिकवत असताना मला कितीतरी कॉमेंट्स येतात की सर आम्ही डिप्रेस मध्ये चाललोय, सर प्रेशर यायलाय. साध्या साध्या गोष्टीचं आपण डिप्रेशन घेतो, साध्या साध्या गोष्टीचं आपण प्रेशर घेतो, आणि त्याच्यानंतर मला कळतं की चुकतंय काय. आणि त्या प्रेशर मधून जर बाहेर यायचं असेल तर माझ्या पुढे एकच पर्याय मला दिसतो, ते म्हणजे माझा राजा मला यांना सांगावा लागतो. स्वराज्य असंच उभं राहिलं नव्हतं. स्वराज्यावरती कमी संकट नव्हती. चहू बाजूंनी परकीय आक्रमण होती. उत्तरेला तो औरंगजेब होता, आजूबाजूला इंग्रज होते, फ्रेंच होते, डच होते, आदिलशाह होता, कुतुबशाह होता, आणि त्यातली त्यात इतरच्या स्थानिक सरदारांचा महाराजांच्या प्रती असलेला द्वेष. आणि याच्यामध्ये स्वराज्य वाढत होतं, याच्यामध्ये स्वराज्य फुलत होतं, याच्यामध्ये स्वराज्य या ठिकाणी बळकट होत होतं. मग शिवाजी महाराजांनी सोबत घेतले तरी कोण लढण्यासाठी? इथलचा शेतकरी, महाराष्ट्राच्या मातीतला वारकरी. इथलचा शेतकरी आणि वारकरी त्यावेळेस छत्रपतींच्या स्वराज्याचा धारकरी झाला, त्यावेळेस उभारलं ते स्वराज्य. तर या संबंध गोष्टींचा आढावा आपल्याला या शिवायन नावाच्या सिरीज मध्ये घ्यायचा. या सिरीज मध्ये आपण सुरुवात करतोय अगदी जिजाऊंनी का स्वराज्य उभं राहावं यासाठी धडपड केली. तिथून ते शिवरायांचा जन्म, शिवरायांचं बालपण, रायरेश्वराच्या मंदिरातली ती शपथ, पहिला जिंकलेला तो तोरणा, आणि तिथून पुढे वाढत राहिली ती स्वराज्याची घोडदौड. प्रत्येक गोष्ट यामध्ये आपल्याला बघायची. पुढचे काही महिने ही सिरीज आपली चालू राहणार आहे. ज्या पद्धतीने आपण गावाकडे रामायण लावतो, बालकांड, सुंदरकांड, अरण्यकांड, या सगळ्या गोष्टी होतात आणि शेवटी रामायण पूर्ण होतं. तसंच अगदी या शिवायन सिरीज मध्ये सुद्धा मी माझ्या राजाचं आणि त्या राजाच्या यशोगाथाचं पारायण तुमच्या समोर घेऊन येतो. त्यामुळे या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटणार आहे. आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपला राजा आपल्याला रोज ऐकायला मिळणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याची मूठ बांधली, छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याला बळकटी दिली. साधं नव्हतं, त्याला साधं साहस लागणार नव्हतं, त्याला साधं धाडस लागणार नव्हतं. महाराजांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावरती संघर्ष, प्रत्येक पावलावरती मरण आहे. पण त्या प्रत्येक पावलाच्या संघर्षाला आणि प्रत्येक पावलाच्या त्या बिकट परिस्थितीला पुरून उरलेला
तो माझा राजा मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. या सिरीज मधून सगळ्यांना एक प्रेरणा भेटणार. शाळेतली मुलं असतील, कॉलेजमधली मुलं असतील, गावाकडे 12व बसणारी आमची म्हातारी माणसं असतील, प्रत्येकाला परत एकदा मला राजा सांगायचा. प्रत्येकाला मला एकदा परत राजा आपल्या पद्धतीने सांगायचा. आपल्या पद्धतीने म्हणजे आपल्या भाषेत. राजे, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल तर राजे तुम्हाला कशी प्रेरणा ठरू शकतात हे मला तुम्हाला सांगायचंय. तुम्ही विद्यार्थी असाल तर महाराजांकडून आपण काय शिकलं पाहिजे. तुम्ही तरुण असाल तर महाराजांकडून आपल्याला काय शिकलं पाहिजे. तुम्ही म्हातारे असाल तर राजांनी आपल्याला काय सांगितलंय, त्या गोष्टीचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा असं मी म्हणणार नाही, पण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाला राजा ऐकावा लागेल. प्रत्येकाला आपला राजा आपल्याला ऐकवायचा आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज केवळ माझे किंवा त्याचे किंवा त्याचे किंवा याचे नाही, आपले राजे, ते आपले राजे आहेत. त्यासाठी महाराज आपल्याला सांगणं महत्वाचं. आणि म्हणून हा दररोज सकाळी 7 वाजता तुम्हाला चॅनल वरती आपले व्हिडिओ बघायला भेटतात. आणि महाराज आपण परत एकदा हे सांगत असताना मी काही बुकचा रेफरन्स घेणार आहे, त्यातून मी तुम्हाला महाराज सांगणार आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस कुठला तरी काही मुद्दा असेल, समजा माझ्याकडून चुकीनं काही गेलं, जाणार तर नाही, अभ्यासपूर्वच मांडणार आहे. पण चुकीनं काही जर त्याच्यामध्ये असेल म्हणजे असणार नाही, पण असेल तर त्याच्यावरती आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये कॉन्ट्रावर्सी करत बसायचं नाही. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की मला माझा राजा असा वाटतो, मला शिवाजी महाराजांकडून हे शिकायला मिळतं, मला महाराज असे वाटतात, माझ्या आयुष्यामध्ये महाराजांनी ऐकले आणि असा बदल झाला. असं जर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असेल तर तो तुम्ही नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघत असताना काही महाराजांच्या आयुष्यावरती संशोधन करणारी मंडळी असेल, नक्कीच त्यांच्याकडे सखोल विचार आणि सखोल अभ्यास असणार आहे. त्यांच्या त्या अभ्यासापुढं आणि त्यांच्या त्या महाराजांच्या आयुष्यावरती केलेल्या रिसर्च पुढं माझं जे नॉलेज आहे ते तुटपुंज असणार आहे. त्यामध्ये जर काही इकडे तिकडे झालं तर तुम्ही नक्की मला सांगू शकता, तुम्ही नक्की मला सजेस्ट करू शकता आणि त्याच्यानुसार आपण नक्कीच त्या गोष्टीवरती विचार करा. तर हे चॅनल प्रत्येकाला प्रेरणा मिळण्यासाठी आणि याच्या वरचा शिवाय नावाचा हा अट्टहास आपल्या प्रत्येकाला आपला राजा समजून घेण्यासाठी आणि आजच्या काळामध्ये माझा राजा माझ्यासाठी का महत्वाचा आहे हे ऐकण्यासाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये महाराजांच्या आयुष्यावरती चर्चा करताना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.